टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2016 साली स्मार्ट सिटी ही केंद्र शासनाने तिची निर्मिती केली आणि गेल्या 9 वर्षांपासून नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही कामं चालू होते त्या कामांमधनं अतिशय त्रुटी आणि चुकीच्या पद्धतीने नाशिक स्मार्ट सिटीने कामं केली। गेल्या 9 वर्षामध्ये स्मार्ट सिटीने ह्या नाशिक शहराचा संपूर्णपणे बोट्याबाळ केलेला आहे। नाशिक शहर खड्ड्यात नेलेलं आहे आणि आता स्मार्ट सिटीची मुदत 31 मार्च 2025 रोजी समाप्त होती आणि ह्या अधिकाऱ्यांचं आणि ह्या स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं म्हणून यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण जे समिती स्थापन केली त्या समितीमध्ये यांचं पुनर्वसन व्हावं याकरता यांच्या हालचाली चालू आहे। पण आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं का ह्या बट्ट्याबोळ करणाऱ्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचा या सिंहस्थ प्राधिकरणामध्ये सामील करू नये, कारण की संपूर्ण देशातनं जगातनं भाविक साधू संत या कुंभमेळ्यात येणार आहे आणि यांच्या हातात जर कधी दिलं तर यांनी ज्या पद्धतीने नाशिक खड्ड्यात नेलं त्याच पद्धतीचं काम हे सिंहस्थचं करतील आणि ह्या सिंहस्थ कुंभमेळ्याला कुठेतरी गालबोट लागल याकरताच आम्ही विरोध म्हणून नाशिक शहर काँग्रेसच्या सभा दलाच्या वतीने या स्मार्ट सिटीला विरोध केला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।